क्या घटना हुई? अरे वो कुत्ता भागते हुए मार्केट में आया, पब्लिक एरिया था, वहाँ पे बहुत सारे लोग को काट दिया। कितने गाड़ी लगाने वाले बुजुर्ग लोग सबको, बच्चे लोग को काटा है। और इतने कुत्ते हो गए मार्केट में ना, अभी कहीं चलने से डरता है। सुबह फजर में नमाज़ पढ़ने जाएंगे ना तो लोग डरने लगते हैं, इतने सारे कुत्ते रहते हैं भौंकते एक साथ। तो बस इतना है कि कुत्ते का कुछ करे। इतने अभी बत्ते सारे कम से कम 20-25 लोग को काट दिया कुत्ता, कई बच्चे लोग को काटा है। वो सबको आज ही काटे या कल? अभी बस 15-20 मिनट की बात है, सबको एक साथ काटा है। बच्चे लोग थे, मार्केट एरिया था, सब अपने मार्केट ले रहे थे, वही वजह से सबको बहुत लोग को काटा है। क्या घटना हुई? हम लोग जा रहे थे, हम लोग ढलान पे सीढ़ी के ऊपर खड़े थे तो एक बच्ची पानी का गैलन लेके आ रही थी। बस वो बच्ची ने पानी का गैलन, वो बच्ची के आया पेट के पास पकड़ लिया कुत्ते ने। बस वो बच्ची पानी का गैलन फेंकी और फेंक के भागी दूसरी जगह। वहीं मेरा भतीजा और भतीजी भी खड़े थे। हमने उसको पकड़ के खींचे वक्त वो कुत्ता नीचे भागा। फिर हमारे मोहल्ले का एक बच्चा और था, बाजू पड़ोसी का, उसका पूरा उसके आंख पे मतलब छलांग लगा के यहाँ का गोश्त नोच लिया। जब वहाँ का गोश्त नोचा तो वो बच्चा ऊपर डबल से भागते हुए आया। फिर वो कुत्ता मतलब डायरेक्ट नीचे गया। जब नीचे गया तो फिर मेरी बड़ी भतीजी, मेरे छोटे भतीजे को, फिर मेरे भाई को नोचा। मेरे भाई को नोच के पीछे वाली चाली में अय्यूब होटल के पीछे गया। अय्यूब होटल के पीछे इतने लोग को जख्मी किया उसने। कितने लोग जख्मी हुए? हाँ, इतने लोग जख्मी हुए वही कुत्ते के वजह से। अब तादाद लगा लीजिए कितने कुत्ते, बच्चे, जितने बच्चे मतलब यहाँ पेशेंट है सब कुत्ते के कटेले पेशेंट है। और मतलब बुजुर्ग को भी ही अतिशय गंभीर बाब आहे प्रशासनाच्या दृष्टीने। आणि या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं अतिशय आवश्यक आहे। दोन प्रकारचे ह्याच्यात विषय आहेत, एक भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं आणि दुसरं पिसाळलेल्या कुत्र्यांना कंट्रोल करणं। या दोन्ही गोष्टी ह्या अतिशय तांत्रिक बाबी आहेत। पेटा कायद्याच्या अंडर आपल्याला संपूर्ण त्याच्या अधीन राहून या सगळी कामं करावी लागतात। 2023 पासून आपण या निविदेला 2 वेळा निविदा काढली होती। दोन्ही वेळा निविदेला प्रतिसाद आलेला नव्हता। ज्यावेळी निविदे प्रतिसाद आला त्यावेळी आचारसंहिता सुरू झाल्यामुळे आपण कलेक्टरच्या मार्फत परमिशनसाठी अर्ज केलेला आहे आणि आता आपली आचारसंहिता संपल्यामुळे आजच आपण त्या निविदेसाठी ताबडतोब टेंडर फ्लोट करायला मंजुरी दिलेली आहे। याचबरोबर MOH कडून आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार आपली जी रेबीज अँटी रेबीजची जी लस आहे त्याचा साठा मात्र पुरेशा प्रमाणात भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे। कुत्रा, पिसाळलेला कुत्रा जो असतो त्याला कॅरी करणं, त्याला कॅच करणं, त्याची ट्रीटमेंट करणं आणि त्याला वाहतूक करून त्याची त्या विशिष्ट ठिकाणी त्याला शेल्टरमध्ये ठेवणं ही अतिशय गंभीर तांत्रिक बाब आहे। ह्याच्यामध्ये एक्सपर्टच माणूस लागतो। हे सर्वसामान्य कुठलंही काम नाही आहे। त्याच्यामुळे त्या सर्व केंद्र शासनाचे निर्देश, सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि पेटा कायद्याची अंमलबजावणी ह्या सगळ्याचा विचार करून ह्या बाबींची पूर्तता करणारा जो तांत्रिक हुशार असेल तोच ठेकेदार ह्याला पात्र असू शकतो। असा ठेकेदार सुदैवाने आता मिळायची शक्यता निर्माण झालेली आहे। मध्ये 2 वेळा कुठलाही प्रतिसाद मिळालेला नव्हता आणि ज्यावेळी प्रतिसाद मिळाला त्यावेळी आचारसंहितेमुळे हे काम थांबवावं लागलं होतं। तथापि इमर्जन्सी बाब म्हणून आम्ही आजच्या आज त्याच्यावर निर्णय घेऊन पुढची कारवाई केलेली आहे। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि प्रशासन याकडे अगदी गंभीर गोष्टी म्हणून बघत आहे। तथापि जसं आपल्याला सांगितलं की पिसाळलेला कुत्रा पकडणं त्याच्यासाठी नियमावली आहे, त्या नियमावलीच्या अधीन राहूनच काम करावं लागतं आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारचं मनुष्यबळ असणं आवश्यक आहे। आपल्या माहितीकरता सांगतो की ही जे शेल्टर होम असतं कुत्र्याचं, इथे सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारीपासून सर्व जी काही यंत्रणा असते ती यंत्रणा कार्यान्वित करणं आवश्यक असतं। अन्यथा आपण असा नुसता कुत्रा पकडला आणि पिंजरा ठेवला असं करता येत नाही। त्याच्या सगळ्या नियम आणि अटी आणि शर्ती आहेत आपल्याला, त्यासाठी आपण ही निविदा केलेली आहे। 2023 पासून आपण निविदेची प्रोसेस सुरू केली, परंतु दोन्ही वेळा निविदाकार न मिळाल्यामुळे आपल्याला काही इलाज नव्हता। तथापि मध्यंतरीच्या काळात आपण ठाणे महापालिकेकडून सुद्धा मदत मागवलेली होती। त्यांच्याकडे सुद्धा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी असल्यामुळे त्याच्या मदतीने आपण पुढचं काही जी कारवाई करू त्यासाठी आपण ती सुद्धा मदत घेतलेली आहे। तो आता बताओ, मैं आ रहा था तो ऐसे बच्चे पास से अय्यूब भाई के पीछे होटल है, तो जैसे मैं दूध लिया तो कुत्ता डायरेक्ट मेरे कान पे चढ़ गया और काट लिया, झटका फिर भाग गया। तो कितने लोगों को काटा है? अभी तो फिलहाल अभी है 25-30 लोग हैं। मतलब 20 से 25 लोगों को काटा है। आपको कहाँ पे काटा है? भाई मेरे को इधर ही काटा। ज़रा जोर से। वो मैं घर में बैठा हुआ था, अचानक आवाज़ आने लगी, एक औरत बच्चे को बचा रही थी। तो वो बच्चे को, वो औरत को मैं बचाने के लिए गया तो वो कुत्ता फिर उन लोग को छोड़ के फिर मेरे को यहाँ पकड़ लिया। ये कितने बजे का टाइम, कब हुआ, क्या है? यही 1 घंटा पहले, कितना 5 बज रहा होता। स्कूल छूटने के बाद? हाँ, स्कूल छूटने, वही बच्चे जा रहे थे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।